तर मित्रांनो, सर्व निर्यातदारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आपल्याला एप्रिल हप्ता जर का जमा झाला असेल तर आता मे महिना आपल्याला आता लगेच मिळणार आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने जी.आर काढलेला आहे. बघा, एप्रिल हप्त्यासाठी खूपच आपल्याला विलंब करावा लागला होता, परंतु आता सरकारने एप्रिल हप्ता वाटप करताच मे महिना वाटप करण्यासाठी देखील आता जी.आर काढलेला आहे. हा जी.आर आपल्याला नक्की बघावा लागणार आहे आणि महत्त्वपूर्ण अपडेट सर्व निर्यातदारांसाठी असणार आहे. मित्रांनो, एप्रिल हप्ता तुम्हाला जमा झाला असेल तर लगेच आपण सर्व काही अपडेट आता जे मे महिन्या संदर्भातील असणार आहे आणि जो जी.आर सरकारने काढला की कोणत्या तारखेला आता इथून पुढे आपल्याला मे महिना मिळणार आहे याचं सर्व अपडेट तुम्हाला सांगतो. परंतु एक विनंती, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आता या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की इथं तुम्हाला बघू शकता मी जी.आर दाखवत आहे. आता तो जी.आर बघा, 30 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण बघू शकता सरकारने आता निधी मंजूर केलेला आहे. बघू शकता तुम्ही, सामाजिक सुरक्षा व कल्याण म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की किती रुपये आपल्या खात्यामध्ये आता इथं जमा होणार आहे. बघू शकता तुम्ही इथं सरकारने रक्कम सुद्धा आपण बघू शकता, डीबीटी खात्यात वर्ग करण्याचा निधी आणि सर्वात खाली आपण बघू शकता सरकारने सांगितलेलं आहे एकूण मंजूर इथं तरतूद सुद्धा आपण बघू शकता की किती तरतूद सरकारने मंजूर केलेली आहे. सर्व काही रक्कम तुम्ही इथं बघू शकता. मित्रांनो, त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर सामाजिक सुरक्षा व कल्याण, सामाजिक कल्याण विभागाचे म्हणजे दिव्यांग कल्याणच्या माध्यमातून म्हणजे बघू शकता त्यांच्यासाठी देखील आता इथं अलग निधी सरकारने मंजूर केलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर समाज कल्याण म्हणजे बघू शकता दिव्यांगांचं कल्याण म्हणून इथं आहे, म्हणजे दिव्यांग व्यक्तींना अनुदान आता मिळणार आहे. श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना कार्यक्रम इथं तुम्ही बघू शकता, इथं निधी सुद्धा सरकारने मंजूर केलेला आहे. खाली तुम्ही बघू शकता म्हणजे हा पूर्ण जी.आर मध्ये सर्व काही तुम्ही आता निधी बघू शकता. 30 एप्रिल 2026 हा जी.आर आहे. आता मेन मुद्दा असणार आहे की मे महिना आपल्याला कधी मिळणार. एप्रिल हप्ता आता लगेच आपल्या खात्यामध्ये आला. बघा मित्रांनो, तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग बांधव असाल, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक असाल, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल तर एक गोष्ट मात्र तुम्हाला नक्की इथं लक्षात ठेवायची आहे. बघा, एप्रिल हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु आता डीबीटीच्या माध्यमातून आपल्याला पैसे वर्ग होणार आहे. हे तुम्हाला नक्की इथं तुमच्या खात्री करून ठेवायचे. आतापर्यंत आपल्याला पैसे डीबीटीच्याच माध्यमातून जमा होत होते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाभार्थ्यांना आता पैसे मिळाले नसतील त्या लाभार्थ्यांसाठी देखील इथे याच व्हिडिओमध्ये सांगून देतो की तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे. बाकी तुम्हाला पैसे आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार तर जी.आर सरकारने काढला आहे, म्हणजे निधी आहे जे पैसे सरकारने एकूण मंजूर केले ते पैशाचा जी.आर सुद्धा सरकारने मी दाखवलेला, सरकारने काढलेला. आता तुमच्या खात्यामध्ये इथं लगेच म्हणजे 5 ते 6 दिवसा म्हणजे 100% तुम्हाला पैसे येऊन जाणार. बाकी अधिकृत तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.